नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण आशयाटदृष्ट्या महापुरुषाची गोष्ट पाहणार आहोत, ज्याने थेट 19व्या शतकात शिक्षणालाच एक जबरदस्त हत्यार बनवलं. जातीभेद आणि लैंगिक असमानता यांसारख्या भक्कम भिंतींना तर्काच्या आणि ज्ञानाच्या जोरावर कसं पद्धतशीरपणे उद्ध्वस्त करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं. आज आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या ऐतिहासिक आणि खऱ्या अर्थाने क्रांतिकारी संघर्षाची गाथा उलगडणार आहोत. आता 19व्या शतकाचा तो काळ थोडा डोळ्यांसमोर आणूया. मराठा साम्राज्याची पकड ढिली पडत होती आणि ब्रिटिशांचा शिरकाव होत होता. पण समाजात मात्र अजूनही पेशवाईतील ते अत्यंत कठोर आणि जाचक ब्राह्मणी नियम अस्तित्वात होते. याच काळात 1827 मध्ये माळी समाजात जन्मलेल्या ज्योतिबांनी 1841 पुण्याच्या स्कॉटिश मिशनरी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि तिथेच थॉमस पेनसारख्या पाश्चात्य विचारवंतांच्या द राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाने त्यांच्या मनात सामाजिक बदलाची एक मोठी ठिणगी टाकली. विचार इतके स्पष्ट झाले होते की 1847 मध्ये मॅट्रिक झाल्यावर त्यांनी एक अत्यंत आरामदायी सरकारी नोकरी चक्क नाकारली. त्यांना आपला जीवनमार्ग एकदम स्पष्ट दिसत होता. तर मग या बंडाची ठिणगी नेमकी पडली तरी कशी? चला तर मग ह्याच्या खोलात जाऊया. असा कोणता प्रसंग होता ज्याने एका तरुण मनाला इतकं हादरवून सोडलं की त्यातून एका प्रदीर्घ सामाजिक क्रांतीचा जन्म झाला? साल होतं 1848. ज्योतिबा आपल्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले होते, पण तिथे त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळाली. केवळ ते माळी जातीचे असल्यामुळे त्यांना भर लग्नातून अक्षरशः हाकलून देण्यात आलं. तो तरुण ज्योतिबा जेव्हा डोळ्यात पाणी घेऊन घरी परतला ना, तेव्हा ती केवळ एक वैयक्तिक दुःखाची घटना राहिली नाही, तर ती त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी सर्वात मोठी घटना ठरली. या एका प्रसंगामुळे त्यांना जातीव्यवस्थेच्या क्रूरतेची अगदी थेट जाणीव झाली. आणि या अत्यंत खोल अशा वैयक्तिक वेदनेचं रूपांतर एका भक्कम संकल्पात झालं. समाजातील सर्वात तळागाळातील शूद्र आणि महिलांवर होणाऱ्या अमानुष अत्याचारांविरुद्ध थेट बंड पुकारण्याचं त्यांनी ठरवलं. त्यांना हे अगदी स्पष्टपणे समजून चुकलं होतं की जातीव्यवस्थेचं शोषण आणि स्त्रियांचं दुय्यम स्थान हे दोन्ही एकमेकात इतके घट्ट गुंफलेले आहेत की या दोन्ही विरुद्ध एकाच वेळी लढा देणं अत्यंत आवश्यक आहे. आता प्रश्न असा होता की या भयंकर असमानतेविरुद्ध लढायचं कसं? उत्तर होतं शिक्षण. आणि हे अगदी उत्तमरित्या स्पष्ट करतं की फुले यांची विचारसरणी किती तार्किक होती. त्यांची ती प्रसिद्ध ओळ आपल्याला माहीत असेलच, विद्येविना मती गेली. हा केवळ एक विचार नाहीये, तर ती एक अत्यंत भक्कम अशी तार्किक शृंखला आहे. शिक्षण नाकारल्याने शहाणपण कसं जातं, नीतिमत्ता कशी हरवते, प्रगती कशी थांबते, धनाची निर्मिती कशी खुंटते आणि सरतेशेवटी शूद्रांचं कसं पतन होतं, हे त्यांनी या तर्कशुद्ध मांडणीतून समाजासमोर ठेवलं. एका माणसाला शिक्षण नाकारल्यामुळे किती मोठा अनर्थ होऊ शकतो हे यातून अगदी लख्खपणे सिद्ध होतं. या प्रक्रियेची सुरुवात त्यांनी स्वतःच्या घरापासून केली. सगळ्यात आधी त्यांनी स्वतःच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाईंना शिकवलं. ही एक अत्यंत हुशार रणनीती होती बरं का, कारण स्त्री शिक्षणाचा प्रचार स्त्रियांच्याच माध्यमातून व्हावा, जेणेकरून अधिक मुली विश्वासाने पुढे येतील, हा त्यामागचा उद्देश होता. 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठीत पहिली मुलींची शाळा सुरू झाली. त्यानंतर 1851 मध्ये महार आणि मांग समाजासाठी शाळा काढल्या. अनेक अडचणींचा सामना करत या दाम्पत्याने मिळून जवळपास 18 शाळा सुरू केल्या. विचार करा, त्या काळात ही किती मोठी गोष्ट होती. अर्थातच हे सगळं इतकं सोपं नक्कीच नव्हतं. इथून सुरू झाला तो सनातन्यांचा भयंकर विरोध. 19व्या शतकातील पुण्यातल्या प्रस्थापित समाजव्यवस्थेने या सगळ्यावर अतिशय तीव्र आणि भयंकर प्रतिक्रिया दिली. ज्यांच्या सामाजिक वर्चस्वाला शूद्रांच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणामुळे थेट धोका निर्माण झाला होता, त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विरोध केला. रूढीवादी लोकांनी ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना डरावलं, धमकावलं. पण एवढंच नाही, ते रस्त्यावरून जाताना त्यांच्यावर शेण, चिखल आणि चक्क प्राण्यांचं मलमूत्र फेकलं गेलं. आणि ते ज्या रस्त्यावरून जायचे ना, तो रस्ता नंतर गोमूत्राने धुतला जायचा. ही नुसती टीका नव्हती, तर ती एक घृणास्पद अशी दहशत होती. या भयंकर दबावाचा परिणाम असा झाला की खुद त्यांच्या वडिलांना म्हणजेच गोविंदरावांना समाजाच्या दबावाखाली येऊन ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना घराबाहेर काढावं लागलं. विचार करा, एका बाजूला संपूर्ण समाज आणि स्वतःचं घर दुरावलं होतं, पण दुसऱ्या बाजूला या दाम्पत्याचा आणि त्यांच्या कार्याचा निर्धार मात्र अढळ होता. काही काळासाठी जरी हे काम थांबलं असलं तरी त्यांचे मित्र गोवांडे आणि वाळवेकर यांच्या मदतीने त्यांनी अवघ्या काही काळातच म्हणजेच 3 जुलै 1851ला शाळा पुन्हा सुरू करून दाखवली. ही जिद्द खरोखरच थक्क करणारी आहे. हा लढा फक्त शाळांपुरता मर्यादित नव्हता. इथून पुढे धार्मिक अंधश्रद्धेवर तर्काचा विजय मिळवणं हा या लढ्याचा पुढचा टप्पा होता. आता ही एक मोठी वैचारिक लढाई बनली होती. जुन्या धार्मिक ग्रंथांच्या आणि परंपरेच्या विरोधात त्यांनी तर्काचं आणि सत्याचं हत्यार उपसलं.
या विचारांना एका संस्थेचं रूप देण्यासाठी 24 सप्टेंबर 1873 रोजी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शूद्र आणि अतिशूद्र वर्गाला ब्राह्मणी शोषणातून मुक्त करणं हा याचा मुख्य उद्देश होता. आता यातली एक अतिशय वेगळी आणि धोरणी बाब पाहण्यासारखी आहे. या संघटनेच्या प्रत्येक सदस्याला ब्रिटिश सत्तेप्रती निष्ठेची शपथ घ्यावी लागायची. हे का? तर स्थानिक ब्राह्मणी वर्चस्वाला थेट बगल देण्यासाठी आणि आपलं काम कोणत्याही अडथळाविना निर्धोकपणे सुरू ठेवण्यासाठी ही एक अत्यंत रणनीतिक चाल होती. आणि सर्वात रंजक गोष्ट म्हणजे ज्योतिबांनी विषमतेच्या मुळावरच घाव घातला. हिंदू चालीरीती आणि जातीव्यवस्थेचं पोषण करणाऱ्या ग्रंथांवर त्यांनी कडाडून प्रहार केला. त्यांनी वेदांवर टीका करताना त्याला भेदनीती म्हणजेच फूट पाडणारं धोरण असं स्पष्ट म्हटलं. पण त्याचवेळी प्राचीन भारतात भगवान बुद्धांनी आणलेल्या तार्किक आणि सामाजिक क्रांतीची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. यावरून हे स्पष्ट होतं की धार्मिक अंधश्रद्धेपेक्षा त्यांनी नेहमीच तर्काला आणि समानतेला सर्वोच्च प्राधान्य दिलं. इथून पुढे हा वैचारिक लढा अधिकच व्यापक होत गेला, ज्याचा उद्देश होता थेट शोषणाचे समूळ उच्चाटन करणे. हा लढा आता साहित्य, धोरणे आणि थेट सरकारी पातळीवरील मागण्यांपर्यंत जाऊन पोहोचला होता. प्रस्थापित शोषणाची पाळेमुळं खंडून काढण्यासाठी त्यांनी आपली सक्रियता वाढवली. 1873 हे वर्ष खूप महत्त्वाचं होतं. याच वर्षी त्यांचं गुलामगिरी हे पुस्तक प्रकाशित झालं. यामध्ये त्यांनी कोणताही जातीधर्म न मानता सर्वांनी एकत्र जेवण करावं असा एक अत्यंत पुरोगामी जाहीरनामा मांडला. तत्कालीन वृत्तपत्रांनी त्यांच्या विचारांना चक्क विषारी प्रचार ठरवून जागा नाकारली. पण त्यांच्यातला तो मानवतावादी कार्यकर्ता कुठे थांबणार? बालविवाह आणि विधवांना वाळीत टाकण्याच्या त्या काळात त्यांनी स्वतः गर्भवती विधवा महिलांसाठी आणि अनाथ मुलांसाठी पहिलं अनाथालय सुरू केलं. आता एक छोटीशी पण अतिशय सूचक गोष्ट सांगतो, जी पैशांच्या योग्य वापराविषयी आहे. 1880 साली पुणे नगर परिषदेत लॉर्ड लेटन यांच्या पुण्याच्या दौऱ्यासाठी 1000 रुपयांचा खर्च प्रस्तावित होता आणि त्या काळात दख्खनमध्ये भयंकर दुष्काळ पडलेला होता. हा पैसा असा उधळण्याऐवजी तोच पैसा गरीब मुलांच्या शिक्षणावर खर्च व्हावा यासाठी नगर परिषदेत एकटे ज्योतिबा फुले विरोधात उभे राहिले. एकटा माणूस व्यवस्थेविरुद्ध कसा खंबीरपणे उभा राहू शकतो हे या एका उदाहरणावरून आपल्याला दिसतं. त्यानंतर 1888 मध्ये जेव्हा ड्यूक ऑफ केनॉट पुण्यात आले तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात फुले यांनी त्यांना अत्यंत स्पष्ट शब्दात सुचवलं की जर तुम्हाला खरी परिस्थिती पाहायची असेल तर केवळ हे वर सजवलेलं आणि स्वच्छ केलेलं शहर पाहू नका, तर स्वतः जाऊन अछूतांच्या वस्त्या आणि आजूबाजूची गावे पहा. ब्रिटिश राजघराण्यातील व्यक्तीने समाजाचं हे विदारक सत्य आपल्या डोळ्यांनी पाहावं आणि गरिबांच्या शिक्षणासाठी भरीव मदत करावी असा त्यांचा तो अत्यंत आग्रही आणि निर्भीड पवित्रा होता. आणि आता आपण आजच्या या सखोल विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत, जिथे हा सगळा इतिहास आजच्या काळाशी कसा जोडला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. 19व्या शतकात शिक्षण नाकारणं हे शोषणाचं सर्वात मोठं आणि प्रभावी हत्यार होतं, ज्याच्या विरुद्ध ज्योतिबांनी अक्षरशः आपले प्राण पणाला लावले. पण आज जेव्हा शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली आहेत, तेव्हा खरोखरच ही शिक्षण व्यवस्था सामाजिक समानता प्रस्थापित करण्याचं तिचं मूळ काम पार पाडत आहे का? ज्योतिबांनी पेटवलेली ही शिक्षणाची मशाल आज आपल्या हातात आहे, पण तिचा प्रकाश खऱ्या अर्थाने शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतोय का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आज नक्कीच मागे उरतो. आणि याच महत्त्वाच्या विचारासोबत आज